जय शिवराय मित्रांनो अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्याची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं वितरण करायला मंजुरी देण्यात आल्यानंतर सुद्धा महत्त्वाचे असे नुकसानग्रस्त झालेले छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी अद्याप देखील मंजुरी देण्यात आलेली नव्हती आणि याच पार्श्वभूमीवरती या दोन्ही जिल्ह्यांवरती अन्याय केला जातोय अशा प्रकारची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली होती आणि मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात रोष शेतकऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात येत होता आणि अखेर हा प्रलंबित असलेला प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत इतर जिल्ह्यातील प्रस्तावासोबतच अर्थात 16 ऑक्टोबर 2025 रोजी हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता, परंतु काही तांत्रिक कारणास्तव छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नव्हता आणि अखेर आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्याचा थकीत असलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला असून या दोन्ही जिल्ह्यातील आणि नागपूर विभागातील वर्धा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे तब्बल 12,62,799 शेतकऱ्यांना 913 कोटी 41 लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सप्टेंबर महिन्यामध्ये बाधित झालेल्या जवळजवळ 6,44,649 शेतकऱ्यांना 480 कोटी 17,04,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर जालना जिल्ह्यातील 5,45,890 शेतकऱ्यांना 356 कोटी 66,26,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर वर्धा जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मध्ये बाधित झालेल्या 72,260 शेतकऱ्यांना 76 कोटी 57 लाख रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यातील 12,62,799 शेतकऱ्यांना 913 कोटी 41 लाख 16,000 रुपयाची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, ही जी काही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली ही फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये, याच्या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून 1 हेक्टरची नुकसान भरपाईची सेपरेट मदत वितरित केली जाणार आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रति हेक्टर 10,000 रुपयाची मदत देखील वेगळ्या जीआरच्या माध्यमातून निर्गमित केली जाणार आहे। तर अशा प्रकारे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रलंबित असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन्ही जिल्ह्याची नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा हा निर्णय आज राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। हा निर्णय आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आल्याप्रमाणे ही नुकसान भरपाई पुढील 15 दिवसांमध्ये वितरित केली जाणार आहे। इतर जिल्ह्याच्या नुकसान भरपाईच्या वितरणासोबतच आता जालना आणि छत्रपती संभाजीनगरचं वितरण देखील केलं जाणार आहे। मित्रांनो, वर्धा जिल्ह्याला यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। याच्यामध्येच आता सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आणि एकंदरीत सर्वच नुकसान भरपाईचं आता एकत्रितपणे वितरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीच्या आधारे मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत अशा शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये केवायसीच्या आधारे नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। धन्यवाद।